मी 1:30 वाजता उठली. आधी सुरुवात मला बांगड्यांचा आवाज ऐकू आला होता. मी त्याला विचारलं का रे म्हटलं. नाही, मी उठल्यानंतर मला पाऊल दिसले. मग मी मुलाला म्हटलं तू काही केलेलं आहे का रे म्हटलं. कॉमेडी मध्ये त्याला मी विचारलं, ते तुझे पाय दाखव म्हटलं, मला घाबरासाठी केलं असेल म्हटलं. तो म्हणे नाही म्हणे मी नाही काही केलं म्हणे. मग मी इकडे आली, यांना उठवलं. मग मी घाबरत होती. यांना उठवलं, त्यांनी पाहिलं, लाईट लावून पाहिलं तर इथे कुंकू होता, वरती कुंकू होता, इथं बसलेली होती, म्हणजे अशी साक्षात दाखवलं बसलेलं. आणि आम्ही दरवाजा उघडला 1:30 वाजता, ते बाहेर पण पावलं दिसले. नवरात्र म्हणून कोणी काही बाहेर तिथं नाही काही कोणी करून गेलं बुवा असं. मी वरती जाऊन सगळं पाहून आली. शाकंभरी देवी, आम्हाला असं काळं गोरं काही दिसलं नाही. पण मी वरती चेक करून आली, कोणी लपून तरी बसलं असेल बा. नाही आम्ही ते काहीच नाही वरती, काहीच नाही असं म्हणजे जाणवलं नाही. मी सगळा कोपरा पाहून आले वरती पण. मग 1:30 वाजता आम्ही पाहून घेतलं. वास एकदम छान वास येत होता घरामध्ये, हळदी कुंकाचा असा उग्र वास यायचा एकदम घरात, मंदिर सारखा. कापूर पण पडलेली, कापूर आणि अक्षदा पडलेल्या फुलांच्या पाकळ्या त्यांच्याच आहेत. हे पाहिजे आपण त्यांच्याच आहेत फुलांच्या पाकळ्या पण. पहिले फुलांच्या मग मी पूजा केली 1:30 वाजता, पायांची पूजा केली मी आणि बरं झोपून गेली. मग पप्पा म्हणे झटकून टाका म्हणे, काही नका सांगू कोणाला. नाही करायचं म्हणून नंतर 1:30 वाजता असे पाहू म्हटले. रात्री स्पष्ट दिसायचे ओले पाऊल. हो ना. आता बाहेर नाही करून टाकलं.